त्यांनी एखादा फोटो काढला चालते, आप उधर खड़ी रहिए आणि एक सामने से लीजिएगा, सरका नाही. नमस्कार मित्र हो, आम्ही दोघं सायकल प्रवासी आहोत. तुमच्यापैकी काही लोक मला ओळखतात, कारण तुमच्याच गावामध्ये सुरईमध्ये काल रात्री आपण जो संवाद सत्र घेतलं त्यामधली काही मुलं मला इथे दिसत आहेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो आहे ताई? तुमच्यापर्यंत? हे विश्वनाथ आहेत, माझं नाव योगेश आहे. तुमच्यासारखं कधी आम्हीसुद्धा 8वी 9वीत असताना वर्गामध्ये बसले असताना असंच काहीतरी शिक्षक आपला तास शिकवत असताना असाच एक सायकल प्रवासी अचानक आला आणि आमच्या शिक्षकांचा तास थांबला. तेव्हा माझ्या मनात आलेला विचार आज मी तुमच्यासमोर सांगतो. कदाचित तुमच्या मनात असू शकतो की आमचा तास कशाला बुडवत आहे. त्यावेळी त्याने आमचे घेतलेले 10 मिनिट आज मी तुमचे घ्यायला आलो आहे. त्याचा बदला मला पूर्ण करायचा आहे असं नाही. त्याने काही महत्त्वाचे संदेश मला दिले होते ज्याचा माझ्या जीवनात मला उपयोग झाला. आम्ही सायकल प्रवास करतो आहे त्याचं महत्त्वाचं मुख्याचं कारण असं आहे मित्रांनो की तुम्ही सगळे सायकलनं येता बरोबर, तर सायकलनं तुमची सेहत चांगली राहते, यात काही शंका नाही. आता आपल्याकडे रस्त्यावर सायकल चालवू शकू असे रस्ते उरलेत का? रस्त्यांचा भरधाव वेग, गाड्यांचा वेग तुम्ही अनुभवता आहे, ॲक्सिडेंटचं प्रमाण अनुभवता आहे. आणि हे जे गाड्यांचं प्रमाण वाढलं आहे हे पृथ्वीच्या बाहेरचं कोणीतरी वाढवलं आहे का? नाही, याला जबाबदार मी आहे. मीपासून सुरुवात करावी लागेल. आता गाड्यांचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळं धूळ निघतो आहे, त्यानं वातावरणात धूळ पसरतो आहे, त्यामुळं त्याचा पाण्यावरती प्रभाव होतो आहे. त्याचा ऊन जे आपल्यापर्यंत ऊन येतं, कोवळी ऊन येते, ती त्या उन्हेवरती प्रभाव होतो आहे. याच्यात कोणाला काही शंका आहे? ओके. तर सूर्यापासून ही जी आपल्याला ऊन येते आहे ही ऊन हळूहळू वाढत चालली मित्रांनो. तुमच्याकडे फार जास्तीत जास्त ऊन हे 28 डिग्रीपर्यंत असते असं मला इथल्या लोकांनी सांगितलं. जर 28 डिग्रीला तुम्हाला जास्त ऊन लागते तर मी अमरावती जिल्ह्यातला आहे, ते कोलकातामधून आहेत. तर त्यांच्याकडे आणि माझ्याकडे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ते म्हणजे आम्ही नियमित 12ही महिने 42 डिग्री, 38 डिग्री ते 42 डिग्री या तापमानामध्ये जगतो. तुम्ही फक्त 24 डिग्री ते 28 डिग्री या तापमानामध्ये जगता. माझ्याहीकडे काही वर्षांआधी 5-10 वर्षाआधी परिस्थिती चांगली होती. म्हणजे आज आम्ही जर 38 डिग्री 42 डिग्रीमध्ये जगतो तर आम्हीसुद्धा 32 ते 36 डिग्रीमध्ये जगायचो. पण आज 4-5 वर्षामधली माझ्याकडली परिस्थिती, आणि एकट्या माझ्या जिल्ह्यातली नाही, अमरावती जिल्हा महाराष्ट्राच्या बाहेर नाही, अमरावती महाराष्ट्रातलाच आहे, तशी यवतमाळ जिल्हा असेल, इतर मराठवाड्यातले जिल्हे असतील, या ठिकाणी तापमानाची जी परिस्थिती आहे ही वाढत चालली. आता तापमान वाढते त्याच्यामुळं पावसावर परिणाम होतो, त्यामुळं अन्नावर, पिकावर परिणाम होतो, आणि पिकावर परिणाम होतो त्याच्यामुळं आपल्या दररोजच्या जगण्याच्या अन्नावर परिणाम होतो, आणि याच तापमानाचा परिणाम आपल्या पाण्यावर सुद्धा होतो. मग पाण्यावरचा परिणाम अन्नावर आलेला आहे, म्हणजे मूळ परिणाम पाण्यावर झाला आणि पाण्यावरही परिणाम तापमानामुळे झाला. ही गोष्ट आली तुमच्या लक्षात का? गेलं डोक्याच्या वरून सगळं? नाही ना? तर मित्रांनो, ही तापमान वाढ जी आपल्याला अनुभवायला सध्या येते आहे, सध्या आपण जगू शकून राहिलो, तुम्ही शाळेत येऊ शकून राहिले, आम्ही फिरू शकून राहिलो, पण ही तापमान वाढ जी 46 डिग्री आहे, 47 डिग्री आहे, याच्या पलीकडे जेव्हा जाते तेव्हा आपण नियमित शाळेत येऊ शकत नाही, आपण नियमित कोणतंच काम करू शकत नाही. आणि 50 डिग्री तापमानाला माझ्याकडे आता फक्त 8 डिग्री उरलेत, तुमच्याकडे थोडा वेळ आहे. तर 8 डिग्री तापमान आमच्याकडे जर एक्स्ट्रा झालं तर विदर्भ आम्हाला सोडावा लागणार आहे. आम्ही विदर्भात राहू शकत नाही, आणि विदर्भ हा मोठा प्रदेश आहे, वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना आपली घरं सोडावी लागत आहेत, आणि मीही त्याच परिस्थितीमधून सध्या जातो आहे. मी माझा जॉब करायला पुण्याला आलो. का आलो असेल? कारण माझ्याकडे जॉब नाही, ही परिस्थिती आहे, पण माझ्याकडे जॉब त्या उन्हात करण्यात मला नाही आवडत. मग जिकडे हिरवळ असेल मी तिकडे येईल, मग मी कोकणात येईल, मग मी पुण्यामध्ये येईल, मग तुमच्याकडली गर्दी वाढेल, तुमच्याकडली जॉब्स तुम्हाला मिळण्यापेक्षा इतरांना मिळतील. ही परिस्थिती जर तुम्हाला अनुभवायची नसेल तर तुम्ही तुमच्या पातळीवर काय करू शकता आणि मी माझ्या पातळीवर काय करू शकतो यावर विचार करणं जरुरीचं आहे. तुम्ही काय करा हे मी तुम्हाला सांगणार नाही, कारण तेवढं माझी विद्वत्ता सध्या नाही. मी फक्त प्रश्न शोधतो आहे, कुठे काय प्रश्न निर्माण होत आहे. आमच्याकडे आम्ही पाण्याचे झरे आता जवळजवळ संपवलेत, कारण
पाणी झऱ्याला नाहीच, तेव्हा झरे आम्ही शोधतो पण झरे सापडत नाहीत. विहिरीमध्ये पाण्याची खोली खूप आतमध्ये गेली आहे. तुम्हाला फूट समजते? फूट तुमच्याकडे 10 फूट फार झालं जिथे पाणी लागतं. माझ्याकडे किती फुटाला पाणी लागत असेल? खाली ज्यावेळी बोरिंग करतो आम्ही 150 फुटापासून 180 फुटापर्यंत पाणी आहे. 150 फुटापर्यंत जोपर्यंत आम्ही जात नाही पाण्याचा थेंब लागत नाही. 150 फूट कुठं खाली आम्ही बोरिंग लावतो आणि तुम्ही 10 फूट कुठं, म्हणजे आम्हाला पाण्याची पातळी किती खाली गेलेली आहे आमची. ही अशी परिस्थिती माझ्याकडे नव्हती, पण आज ती परिस्थिती आमच्या सगळ्यांवर आलेली आहे. ती परिस्थिती इतर ठिकाणी सुद्धा येणारच आहे. त्यामुळं तुमच्याकडे मी तुम्हाला जागृत करायला एवढ्यासाठी आलो की तुमच्यासमोर भविष्य आहे. सर तुम्हाला शिकवत आहेत, अगदी हे जे गणितामधलं उदाहरण तुमच्यासमोर ठेवलेलं आहे, असेच आयुष्याचंही तुमचं गणित योग्य त्या पद्धतीनं सोडवल्या जावं. आणि त्याचंही जे गणितामध्ये आपण ज्यावेळी सोडवतो तर =0 येत असते, त्यावेळी असं आपण म्हणतो की गणित सुटलं. तर तुमच्या आयुष्याचं गणितसुद्धा =0 यावं पुढे चालून, तुमच्या जीवनामध्ये आनंद असावा अशी माझी इच्छा आहे. ते जर निगेटिव्हमध्ये गेलं तर गणित कुठेतरी कमी पडलं किंवा चुकलं असा जो आहे तर ते तुमच्यासोबत होऊ नये. आणि हाच संदेश घेऊन आम्ही दोघं आमच्या पद्धतीनं जे तुमच्या तरुणांपर्यंत हा आवाज पोहोचवता येते का, हा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही याबाबत काय कराल तर तुम्हाला जिथे जिथे प्लॅस्टिक दिसते ते प्लॅस्टिक तुमच्या जीवनातून कमी करता येते का तेवढा तरी प्रयत्न करा. शाळेमध्ये प्लॅस्टिकच्या बॉटल आणू नका, घरामध्ये प्लॅस्टिकचे ॲटम्स कमी करायचा प्रयत्न करा. तुम्हाला आता असे दुकानं मिळणार नाही ज्या ठिकाणी प्लॅस्टिक हे वापरल्या जात नाही. तेव्हा ही परिस्थिती आपल्यावरती आलेली आहे. ठीक आहे. दुसरा एक महत्त्वाचा संदेश, माझ्याकडे 4 मिनिट आहेत, सरांना मी 10 मिनिट मागितले. आणि साने गुरुजींचं नाव असलेलं तुमचं विद्यालय आहे, माझ्या अगदी मनातला खूप आवडता गुरुजी. लहानपणी ज्यांचं पुस्तक वाचून मला पहिल्यांदा वाचनाची आवड लागली आणि नंतर वाचत चाललो आता, तर साने गुरुजींचं नाव माझ्या अगदी हृदयाशी आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, यामधून जो प्रेमाचा संदेश साने गुरुजींना आपल्याला दिला, त्या प्रेमाबद्दल तुम्हाला एवढंच सांगतो की प्रेम हे खूप छान गोष्ट आहे, परंतु प्रेम हे कोणावरही करू नका. शाळेवर प्रेम करा, कारण शाळा तुम्हाला उंचावर घेऊन जाणार आहे. तुम्ही समुद्रावर प्रेम करा, समुद्र तुम्हाला खूप काही देणार आहे, परंतु आपण प्रेम ज्या गोष्टींवर करतो त्यांना आपल्याला काहीच भेटत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर तुमच्या जगण्यावर प्रेम केलं नाही तर मग कशावर केलं. या जगण्यावर प्रेम करूया असं एक गाणं आहे मराठीमध्ये. या जगण्यावर या असण्यावर शतदा प्रेम करावे. हे गाणं जसं आहे तर जीवनामध्ये आपलं प्रेम असलं पाहिजे. याच्यासाठी तरी निसर्ग वाचवल्याशिवाय आपल्याला जीवनात आनंद नाही. आणि या निसर्गाला तुम्हाला कशा पद्धतीनं वाचवता येईल हे आज तुम्ही ठरवू शकत नाही, आज तुम्ही करू शकत नाही असं वाटत असेल, पण माझ्या एवढे होसाल, विचारशील बनसाल, काहीतरी कामाला लागसाल, त्यावेळी तरी हा विचार तुमच्यामध्ये पेरल्या जावा. आम्ही फक्त बिया टाकण्याचं काम करतो आहे, कुठेतरी एखादं झाड उगवावं अशी आम्हाला अपेक्षा आहे. तेव्हा ती अपेक्षा तुमच्यासमोर मांडतो. आणि जाताना एक छोटासा आपण 4 ओळीचा श्लोक म्हणूया, रेकॉर्ड करू. आणि तो श्लोक तुमच्या मनामध्ये बसतो का तेवढा अर्थ तुम्हाला कळेल त्याचा. त्यामध्ये एकच शब्द आहे आत्मज्ञान. आणि आत्मज्ञान म्हणजे आपल्याला, सर तुम्हाला पूर्ण आपल्या अभ्यास, अगदी विज्ञान असेल, इतर तुमचे विषय असतील, तुम्हाला या बाह्य जगाचं ज्ञान देत आहेत, पण तुम्हाला आपल्या शरीरामध्ये विचार करतो आपण, आपल्या मन म्हणजे काय, मनामध्ये विचार कुठून येतात, तुम्ही निर्णय घेता ते कसे घेता, निर्णय तुम्ही घेत असता की बाहेर कोणीतरी निर्णय घेते आणि तुम्ही तसा निर्णय पद्धतीने जगता, यावर विचार करायसाठी तुम्हाला आत्मज्ञानाची गरज आहे. आणि आत्मज्ञान हे निरीक्षण केल्याशिवाय, विचार केल्याशिवाय, अशी चर्चा केल्याशिवाय आपल्या मनामध्ये निर्माण होत नसते. हा एक संदेश देतो. आणि तुम्ही फक्त माझ्या मागे म्हणाचा प्रयत्न करा, जमत असेल तर प्लीज म्हणूया. आत्मज्ञान के प्रकाश में अंधे करम सब त्याग दो, निराश हो निर्मम बनो, ताप रहित बस युद्ध हो, बस युद्ध हो.
मी म्हणेल युद्धस्व, तुम्ही म्हणावं युद्धस्व. युद्धस्व एवढा युद्धस्वचा अर्थ सांगतो आणि थांबतो. युद्ध म्हणजे तुम्ही एकतर बाहेर करावं, जसं अर्जुनानं केलं, भगवान श्रीकृष्णानं मार्गदर्शन केलं. तुम्ही तसंच युद्ध तुमच्या आजच्या येणाऱ्या भविष्यासाठी करणं गरजेचं आहे. आणि दुसरं युद्ध तुम्ही स्वतःसोबत करत आहे ते विसरू नका. स्वतःसोबत युद्ध असं की तुम्ही दररोज स्वतःला हरवलं पाहिजे. आज मी सायकलनं समजा 10 किलोमीटर चालतो तर दररोज एखादा किलोमीटर एक्स्ट्रा चालून पाहतो. काल आम्ही दत्त मंदिराच्या त्या डोंगरावरती गेलो. आता चढणं तर आम्हाला फार कठीण गेलं, पण तिथून आम्ही आणखी वरती चढायचा विचार केला आणि मग पुन्हा वरती चढलो आणि खाली उतरलो. 5 मिनटात कोण चढतं हा आम्ही विचार करून बघितला आणि 5 मिनटात कोण वापस येतं. आता ही छोटीशी कृती होती, पण आम्ही स्वतःला त्या ठिकाणी हरवायचा प्रयत्न केला. अशा पद्धतीनं स्वतःला हरवायचा जीवनामध्ये जर प्रयत्न करसाल तर मला वाटते तुम्हाला काहीतरी छान बघायला मिळेल. एक शेवटली गोष्ट सांगतो, यूट्यूब जर बघतच असाल तर आचार्य प्रशांत हे नाव यूट्यूबवरती ऐका आणि आचार्य प्रशांत यांचे विद्यार्थ्यांसाठी जे मार्गदर्शन आहे ते जर तुम्ही ऐकलं तर मला असं वाटते माझ्यासारखं तुम्ही बोलूही शकाल. आपल्या मनामध्ये जे कचरा भरलेला असतो तो कचरा काढणं हे विचारांशिवाय शक्य नाही आणि चांगली माहिती आपोआप तुमच्या दारा खिडक्यातून तुमच्यापर्यंत येत नाही. गुरुजींना घरून कष्ट करून इथं यावं लागतं. मला सायकल चालवत कष्ट करून यावं लागलं तेव्हा तुम्हाला काहीतरी देऊ शकतो आहे. तेव्हा चांगल्या गोष्टी घडायसाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. तर तुमच्यापर्यंत चांगले विचार येण्यासाठी यूट्यूबवरती भलतं काही पाहतच असाल, तुमच्यापर्यंत यूट्यूब चुकीच्या गोष्टी आणतच असेल तर चांगल्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी आचार्य प्रशांत हे नाव सर्च करून बघा. आणि विद्यार्थ्यांसाठी एवढं करायचं असेल तर तुम्ही थोडंसं तरी प्रयत्न या बाबतीत करावेत अशी एक अपेक्षा ठेवतो. शाळेने प्रवीण सरांनी आणि चव्हाण सरांनी मला जी बोलायची संधी दिली आणि शाळा प्रशासनानं आम्हाला आतमध्ये येण्याचे परमिशन दिली याबद्दल तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. सर एक फक्त फोटो तुमच्या सर्वांसोबत आपकी फिल्म में या ना मॅम प्लीज. सर आम्ही सायकल सोबत घेतो. लीजिए सायकल एक ही लिए थे हाँ ठीक है ठीक है. यावरचं दिसतंय निकाली द्यायचं इनके पास अगदी या सायकल समोर दे. सायकल आलं पाहिजे. एक दोन काढ ना म्हणजे काढले त्यांनी काढले आले त्यामध्ये. बस मनपूर्वक धन्यवाद. आणि मी जे एक विनंती तुम्हाला करू शकतो ती हीच की तुम्ही यूट्यूबवरती जर आचार्य प्रशांतचे सर्च केलं तर तुम्हाला जे मुलांबद्दल आणि तुमच्याही स्वतःच्या जीवनातल्या लाईफ एज्युकेशनबद्दल स्वतःच्या जीवनातले अनेक परिणाम असतात, प्रॉब्लेम्स असतात, भीती असेल, मनातला क्रोध असेल, याबद्दल आध्यात्मिक ज्ञान ते वाटतात, ते बोलतात. पण त्या अध्यात्माला आपल्याकडे ज्या अंधश्रद्धांनी वेढलेलं आहे तशा पद्धतीने ते मांडत नाहीत. IIT, IIM आणि सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये शिकलेला चांगला व्यक्ती या कामात बोलतो आहे. माझ्यासारखा तरुणाला जर तो बसल्या जागी पेटवू शकतो, दिल्लीतला माणूस मी कधी पाहिला नाही आणि मला तो बसल्या जागी जर हलवू शकतो, तुमच्याही जीवनामध्ये इतर प्रॉब्लेम्स असतील त्याला मार्गदर्शक होतील आणि तुम्ही उजळले तर मुलांना सुद्धा ते मिळतं. हे मला माझ्याशिवाय जर चांगलं कोणी ओळखू शकणार नाही. आणि मला आवडत्या विद्यालयामध्ये येण्याची संधी मिळाली. कधीतरी आपण साने गुरुजींच्या विद्यालयात नाही पण त्यांच्या विद्यालयात जाता आलं हे समाधान आज भेटते. खूप खूप धन्यवाद. कुठे यूट्यूबला कुठे आचार्य प्रशांत. आचार्य प्रशांत. हां चल येतो सर.